नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आकांक्षा आज चवीचा खजिनामध्ये घेऊन आली आहे सर्वांची आवडती डिश पावभाजी. तर पावभाजीची रेसिपी पाहूया. काही भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता कुकरमध्ये या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. तर पहिला जाईल वाटाणा, गाजर, नंतर जातील फ्लावरचे छान असे तुकडे आणि सोबत बटाटा. आता याच्यामध्ये जाईल थोडंसं मीठ आणि पाणी. आता कुकर छान लावून घ्यायचा आहे. याच्या आपल्याला किमान 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे आपल्या भाज्या छान शिजतील, मऊशीर शिजतील, म्हणजे स्मॅश करायला इझी जाईल. भाज्या आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि ह्याला आपण छान स्मॅश करून घ्यायचेत, एकदम एकजीव होईल अशा. तर तुम्ही पाहू शकता भाज्या एकदम छान स्मॅश झालेत आणि कलरही छान आल्या. तर महत्त्वाची स्टेप म्हणजे फोडणीची. तर तेल घातलं मी, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते आहे. तूप छान विरघळलं, थोडंसं कडक झालं. आता याच्यामध्ये जाईल कांदा आपल्याला सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेतला की त्याच्यामध्ये जाईल टोमॅटो. आता टोमॅटो जो आहे तो छान विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे आणि टोमॅटो आपला पूर्ण विरघळला पाहिजे. आता इथपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जाईल 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे पावभाजी मसाला आणि 1 चमचा आपला धना पावडर. तर हे मसाले टाकून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परत एकदा परतून घ्यायचं आहे. मसाल्यांना तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण स्मॅश केलेल्या भाज्यांची जी ग्रेव्ही झाली आहे ती टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. भाज्यांना मसाला छान लागला गेला पाहिजे आणि एकजीव झाला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि परत एकदा हलवून घ्या. तुम्ही पाहू शकता मी जास्त पाणी ॲड नाही केलं, त्यामुळे माझी कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. खूप पातळ मी केलेलं नाही. तर असंच तुम्हाला कमी पाणी वापरायचं आहे आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. मीठ बेताने टाका, कारण आपण भाज्यांना शिजताना मीठ टाकलं होतं. त्यानुसार मी मीठ टाकलं. परत एकदा छान मिक्स करून घेते आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर टाका. परत एकदा छान मिक्स करून घ्या आणि छान भाजी शिजवून घ्या. एक वाफ काढून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर वरून आणखी तूप टाका आणि तुमची पावभाजीची भाजी तयार आहे. आता आपण पाव छान शेकून घेऊया. तर त्यासाठी मी पॅन गरम केला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकते आहे आणि पाव टाकलेत. पाव आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आतून आणि बाहेरून दोन्ही साईडून छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर मी कट करून आतून भाजून घेतले. तुम्ही पाहू शकता ब्राऊन असं झालेत. आता वरतूनही भाजून घेतले आणि आपले पाव छान भाजलेत आणि अशी मस्त पावभाजी तयार आहे. वाह, काय सुरेख दिसते ना. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू. एन्जॉय करा.